रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आ जवळी ग्रासावया, काळाची हो उडी पडेल बाजवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. म्हणजे याचा अर्थ असा की या ठिकाणी पहिली ओळ जर आपण घेतली, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. ग्रासावया म्हणजे भक्षण करायला. या ठिकाणी आपलं जे मन आहे संसारामध्ये न गुंतवता आपण भगवंतामध्ये गुंतवलं पाहिजे. जर आपण भगवंतामध्ये जर मनाला जर नाही गुंतवलं तर काय होईल, एके दिवशी या शरीराला भक्षण करण्यासाठी कोण येईल, काळ येईल. आणि त्यामुळे आपलं जे मन आहे संसारात न घालता ते आपण कुठं घालायला पाहिजे, भगवंत नामामध्ये घालायला पाहिजे, असं तुकाराम महाराज यांच्या ह्या पहिल्या ओळीमध्ये त्यांनी सांगतात. दुसरी ओळ कोणती आहे की काळाची हो उडी पडेल बा जीवा, सोडविना तेव्हा माय बाप. ज्या वेळेस काळाची उडी आपल्या शरीरावर येईल, यमदूत येतील आणि त्यावेळेस आपल्याला कोण सोडवणार नाही, आपले स्वतःचे मायबाप सुद्धा आपल्याला सोडवणार नाहीत. म्हणून मनाला आपण कुठं गुंतवलं पाहिजे, भगवंत नामामध्ये गुंतवलं पाहिजे. तुकाराम महाराज त्यांच्या ह्या दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात. तर तुकाराम महाराजाची तिसरी ओळ कोणती आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली. बघा, देशाचा राजा असो किंवा सोयरेधारी असो की अनेक कोणी असो, तर हे सुद्धा आपल्याला काळाच्या मुखामधून वापस आणू शकत नाहीत. म्हणून आताच जाग व्हा आणि काय करा, भगवंत नामामध्ये आपलं मन तल्लीन करा, असं तुकाराम महाराज आपल्या ह्या तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात. आणि चौथी ओळ अशी आहे की तुका मना तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. काय म्हणे, तुका मना तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. तुकाराम महाराज काय म्हणतात की तुला फक्त सोडवणारा कोण आहे, चक्रपाणी आहे, भगवंत आहे. त्याच्याशिवाय या जगामध्ये इतर तुला कोणीही सोडू शकणार नाही. त्यासाठी काय कर, चक्रपाणी भगवंताचं ध्यान कर आणि भगवंताचं ध्यान केल्याच्या नंतर ह्या काळाच्या ओघामधून तू पार होशील. अशा प्रकारचं तुकाराम महाराज त्यांनी आपल्या ह्या चौथ्या ओळीमध्ये सांगतात. म्हणजेच आपल्याला एखादं जर उदाहरण बघायचं असेल तर श्रीकृष्ण लीला याच्यामधील आपण सांदीपानी ऋषी त्यांचे गुरु यांचा जो मुलगा आहे त्यांचं नाव पुनर्दत्त. हा पुनर्दत्त ज्यावेळेस समुद्रामध्ये पोहायला गेला त्यावेळेस पंचजन्य जो काही शंकासूर आहे यांनी त्यांना गिळंकृत केलं होतं. आणि अशा वेळेस मग त्या ठिकाणी काही दिवसानंतर त्या ठिकाणी कोण आले, श्रीकृष्ण आले. कुठं, सांदीपानी ऋषीच्या या ठिकाणी. आणि आल्याच्या नंतर सांदीपानी ऋषीनं त्यांना सांगितलं की जो वियोग आहे, मला व्याकुळता, माझ्या मुलाची जी वेदना आहे ती मला एक वेळेस तरी मला मुलाला भेटायचं आहे, असं म्हणल्याच्या नंतर मग गुरुच्या आज्ञेचं पालन म्हणून श्रीकृष्णानं त्या ठिकाणी त्या सांदीपानी ऋषीच्या आज्ञेचं पालन करून मयत झालेला मुलगा पंचजन्य शंकासुराला मारून त्या ठिकाणी पुनर्दत्तला परत आणलं. आणि त्या ठिकाणी जो प्रेमाचा वियोग आहे सांदीपानी ऋषी आणि पुनर्दत्तचा त्या ठिकाणी करून दिलेला आहे. म्हणजेच याच्या ठिकाणी आपल्याला चक्रपाणीशिवाय दुसरा पर्याय नाही. जे मृत्यूच्या तोंडी जरी गेला असेल, मयत जरी झाला असेल, तर त्यांना परत आणण्याचं ताकद कोणामध्ये आहे, चक्रपाणी भगवंतामध्येच आहे. म्हणून काय करा, जे मन आहे, मन हे आपलं भगवंतामध्ये गुंतवा, असं कोण म्हणतात, तुकाराम महाराज आपल्याला ह्या अभंगामधून सांगतात. म्हणून या ठिकाणी कलियुगामध्ये आपण सर्वांनी भगवंत नामामध्ये म्हणजे चक्रपाणीच्या नामामध्ये आपण तल्लीन झालं पाहिजे. आणि वाचवणारा तो एकच आहे. या अभंगामधून आपल्याला हे शिकवण भेटते की आपण या ठिकाणी भगवंताच्या नामाशिवाय दुसरा पर्याय नाही, गत्यंतर नाही. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.